राज्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। राज्यातील 26 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी डेंजर आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। हो बांधवांनो, आजची ही बातमी साधी समजू नका, कारण स्वतः हवामान विभागानं आत्ताच संपूर्ण महाराष्ट्राचा सॅटेलाइटद्वारे वरून फोटो काढलाय आणि त्या फोटोमध्ये जे दिसलंय ते पाहून हवामान तज्ञांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। बघा, त्या सॅटेलाइट फोटोमध्ये तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक बलाढ्य काळाकुट्ट ढगांचा समूह महाराष्ट्राच्या दिशेनं वेगानं सरकताना दिसतोय। हा ढग पुढच्या 2 तासांमध्ये महाराष्ट्रातील 20 महत्त्वाच्या जिल्ह्यांवर जबरदस्त धडकणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। हे ऐकून तुम्हाला कदाचित विश्वास पटणार नाही, परंतु 2026चा आतापर्यंतचा हवामान खात्याचा सर्वात गंभीर इशारा या ठिकाणी पुढच्या 2 तासांसाठी देण्यात आलाय। त्यामुळे बांधवांनो, व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा तडाखा बसणार, कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय आणि काय काळजी घ्यायची हे सर्व या व्हिडिओत सांगणार आहे। बांधवांनो बघा, आता या ठिकाणी हे संकट नक्की काय आहे ते समजून घ्या। शास्त्रज्ञ सांगतात की हे ढग जमिनीपासून तब्बल 10 ते 12 किलोमीटर उंचीवर आहेत। हे ढग पाण्यानं इतके जड झालेत की जेव्हा फुटतील तेव्हा पाण्याचे थेंब नाही तर आकाशातून बर्फाचे मोठे गोळे बरसतील। तशी 100 ते 120 किलोमीटर वेगानं वारे वाहतील। विजांचा कडकडाट इतका भीषण असेल की जमिनीला भूकंपासारखे हादरे बसतील। भर दुपारी अचानक सूर्य गायब होईल। काळाकुट्ट अंधार पडल्यासारखं भर दुपारी वाटेल। बघा, सध्याला आकाश शुभ्र दिसत असेल, व्यवस्थित सगळं काय चाललंय असं वाटत असेल, परंतु लक्षात ठेवा, वादळापूर्वीची शांतता सध्याला तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे। बांधवांनो बघा, या संकटाचं मूळ कारण काय आहे ते सांगतो। सुपर एल निनो नावाचा एक जुना शत्रू प्रशांत महासागरात दडलेला होता। हा दर 10 ते 15 वर्षांनी जागा होतो आणि संपूर्ण देशात हाहाकार माजवतो। 2014 ते 2015 मध्ये असाच प्रकार झाला होता। तेव्हा विदर्भ, मराठवाड्यानं हादरे सोडले होते। आता पुन्हा तोच दुपटीपेक्षा जास्त वेगाने येतोय, परंतु यावेळी तो एकटा नाही। अरबी समुद्रातून उठणाऱ्या वाफेच्या अवाढव्य डोंगरांना जेव्हा हिमालयाची बर्फाळ हवा धडकली तेव्हा या 1000 किलोमीटरच्या ढगांची निर्मिती झाली। हे ढग वाटेत अरबी समुद्रातील आर्द्रता शोषून घेत सरकत आहेत, ज्यामुळे त्यांची ताकद दुपटीपेक्षा जास्त पटीनं वाढत असल्याचे पाहायला मिळते। जेव्हा हे ढग फुटतील तेव्हा जणू आभाळ फाटेल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होणार आहे। त्यामुळे हवामान विभागानं आज, उद्या आणि परवा असे 3 दिवसांचे धोक्याचे इशारे या ठिकाणी जाहीर केले आहेत। बांधवांनो बघा, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा तडाखा बसणार आहे। हवामान विभागानं टप्प्याटप्प्यानं जिल्ह्यांच्या याद्या जाहीर केल्या आहेत। व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमचा जिल्हा यात असेल तर आत्ताच सावधान व्हा। पहिल्या टप्प्यात कोकणातील जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका आहे। यामध्ये पहिला जिल्हा आहे रायगड। रायगड जिल्ह्यात पुढच्या 2 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। या जिल्ह्यात नद्या, नाले दुथडी भरून वाहण्याची दाट शक्यता आहे। रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी आत्ताच घरात जा आणि सुरक्षित राहा। दुसरा जिल्हा आहे रत्नागिरी। हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्या। आंब्याच्या बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तिसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग। कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। या जिल्ह्यातील नागरिकांनी पुढच्या 24 तासांसाठी अत्यंत सावध राहणं आवश्यक आहे। समुद्र किनारी जाऊ नका, उंच लाटांचा धोका आहे। दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठा फटका बसणार आहे। चौथा जिल्हा आहे कोल्हापूर। बघा बांधवांनो, कोल्हापूर जिल्हा आणि त्यातील पन्हागड परिसरात संपूर्ण वातावरण इतकं काळं होईल की भर दुपारी गाड्यांच्या हेडलाइट्स लावून प्रवास करावा लागेल।
कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस नाही तर ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी आत्ताच सावधान व्हा. 5वा जिल्हा आहे सातारा. सातारा जिल्ह्यातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांचे नियोजन करा. पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करा. 6वा जिल्हा आहे पुणे. पुणे जिल्ह्यात आणि बारामती परिसरात यंदा गारपीट नाही तर चक्क बर्फाचे मोठे गोळे आकाशातून बरसण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट इतका भीषण असेल की जमिनीला हादरे बसतील. पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी घरातच राहा. 7वा जिल्हा आहे सांगली. सांगली जिल्ह्यातही मोठा पाऊस आणि वादळाचा धोका आहे. या जिल्ह्यातील द्राक्षाच्या बागा आणि ऊस पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, आत्ताच पिकांची काळजी घ्या. 3ऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशातील जिल्ह्यांना मोठा फटका बसणार आहे. 8वा जिल्हा आहे नाशिक. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी संगमनेर परिसरात अचानक पावसाला सुरुवात होईल. ताशी 100 किलोमीटर वेगानं वारे वाहतील. द्राक्षाच्या बागांवर आणि कांद्याच्या पिकावर थेट हल्ला होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो, आत्ताच सावधान व्हा. 9वा जिल्हा आहे जळगाव. जळगाव जिल्ह्यात घरावरील पत्र उडतील. जुनी झाडे कोलमडून पडण्याची शक्यता आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 10वा जिल्हा आहे धुळे. 11वा जिल्हा आहे नंदुरबार. या दोन्ही जिल्ह्यांमध्येही जबरदस्त धडाका बसण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांतील नागरिकांनी आज उद्या अत्यंत सावध राहा. 4थ्या टप्प्यात मराठवाड्यातील जिल्ह्यांना मोठा फटका बसणार आहे. बांधवांनो, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो, इकडे लक्ष द्या. 12वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यात पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नद्या नाले भरून वाहण्याची शक्यता आहे. 13वा जिल्हा आहे बीड. बीड जिल्ह्यात मागच्या 24 तासांमध्ये जो पाऊस पडला त्यापेक्षा दुप्पट तीव्रतेचा पाऊस पुढच्या 24 तासांमध्ये पडण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील नागरिकांनी घरातच राहा. 14वा जिल्हा आहे जालना. 15वा जिल्हा आहे धाराशिव. 16वा जिल्हा आहे लातूर. 17वा जिल्हा आहे परभणी. या 4ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वीज पडण्याचा मोठा धोका आहे. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या जिल्ह्यांतील नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगा. 5व्या टप्प्यात विदर्भातील जिल्ह्यांना मोठा धोका आहे. 18वा जिल्हा आहे नागपूर. 19वा जिल्हा आहे अमरावती आणि 20वा जिल्हा आहे वर्धा. या 3 जिल्ह्यांमध्ये उष्णता आणि हिमालयाची थंड हवा यांची धडक होईल. त्यामुळे विजांचे असे काही लोळ जमिनीवर आदळतील की सिमेंटची घरे पायापासून थरथरतील. वाशिम, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. बांधवांनो, आता या ठिकाणी काय काळजी घ्यायची ते सांगतो. पहिली सूचना म्हणजे घरातच राहा. पावसाच्या वेळी बाहेर पडू नका. दुसरी सूचना म्हणजे झाडाखाली उभे राहू नका. पावसात वीज झाडावर पडण्याची शक्यता जास्त असते. तिसरी सूचना म्हणजे विजेच्या खांबापासून दूर राहा. चौथी सूचना म्हणजे पाण्याच्या कडेला उभे राहू नका. नद्या नाले भरून वाहत असताना त्यांच्या जवळ जाऊ नका. 5वी आणि सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे विजा चमकत असताना मोबाईलवर बोलू नका. मोबाईलचा डेटा बंद करून ठेवा. कारण अनेक ठिकाणी फोनवर बोलत असताना वीज पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे विजा चमकत असताना फोन बंद ठेवा. बांधवांनो, या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची सूचना आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या पिकांची काळजी घ्या. उन्हाळी पिके असतील तर त्यांचे नियोजन करा. शेतात पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करा. कांदा, सोयाबीन आणि इतर पिके उघड्यावर असतील तर त्यांना झाकून ठेवा. आंब्याच्या बागा आणि द्राक्षाच्या बागांची काळजी घ्या. शेडनेट असेल तर लावा. बांधवांनो, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या 20 जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे. पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सून पूर्व पावसाची तीव्रता यावेळी खूप जास्त असणार आहे.
त्यामुळे ही बातमी हलक्यात घेऊ नका. कोणतेही मोठे काम करण्यापूर्वी हवामान तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच कामाला सुरुवात करा. बांधवांनो, ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना आणि शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा, कारण या माहितीमुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ती हवामान विभागाच्या सूत्रांमार्फत मिळालेली माहिती आहे. हा एक अंदाज आहे, परंतु हा अंदाज हलक्यात घेऊ नका. सुरक्षित रहा, घरात रहा. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि ही व्हिडिओ तुमच्या सर्व बांधवांना आत्ताच शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. धन्यवाद.